नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव, तालुका सांगा. माझं नाव उत्तम शंकर जाधव, गाव भाडळे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. अच्छा, तुम्ही तुमच्या ह्या गहू पिकासाठी फिल्याची टेक्नॉलॉजी वापरली का? वापरले. बरं, तुम्हाला फिल्या टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय काय फरक जाणवला? पीक जमीन चांगली झालेली आहे हा, आणि पिकात सुद्धा असे कोंब वगैरे एकदम मस्त आहेत. लोंबीचं हे वाटतंय मस्त अजून. बरं, आज किती दिवसाचा हा प्लॉट आहे? 45 दिवसाचा आहे. 45च्या दिवसाच्या आसपासचा आपला प्लॉट आहे. आसपास आहे त्या. बरं, आता तुम्ही यापूर्वी पण गहू शेती करताय का? हा करतोय. काय म्हणजे त्या पूर्वीच्या शेतीत आणि आताच्या गव्हामध्ये कितपत बदल दिसतोय? पानं वगैरे अशी लहान असायची. दाखवा जरा बरं एखादं पान. पान आता हे अशी बघा ना, कशी मोठी पानं लांब असे दिसतात. रुंदीला पानं वगैरे चांगले आहेत. हा, पानाची रुंदी अगदी जाड आहे. जाड आहे आणि बरं. काळोखी आहे. हा, काळुके. आणि याचा ही जी आहे ना कोंब खाली येणारा हा मजबूत आहे. हा, स्टंप अगदी जाड आहे. स्टंप जाड आहे. बरं, म्हणजे गव्हाचं वर वजन झालं तरी आपला गहू पडणार नाही. पडणार नाही. बरं, आता एक सांगा की आपल्या फुटवेची संख्या कितपत आहे? फुटवेची संख्या भरपूर आहे तशी. हा, दरवर्षी अशी येते का? नाही, एवढं नसतं प्रमाण. दाखवा बरं फुटवा. मोजायचे. या ठिकाणी मोजायच नाही, दाखवा. फुटवा भरपूर आहे. ओके, आता मला एक सांगा अजून की आतापर्यंतच्या अनुभवानुसार तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये किती गहू होत होता? अंदाज 8 क्विंटल झालेलं आहे या क्षेत्रात. 8 क्विंटल झाला होता. झालेला आहे आता पाठीमागे. चालू वर्षीचं ग्रोथ बघता किंवा गहू बघता किती वाढल किंवा टोटल किती होईल? अंदाज 10 क्विंटल व्हायला पाहिजे. म्हणजे 10च्या दोन पुढे जायला पोती- पाहिजे. दोन क्विंटल वाढायला पाहिजे अंदाज. 2 क्विंटल वाढला अशी तुमची अपेक्षा आहे, बरोबर? हा. बरं, तुम्ही गहू बघताना तुम्हाला असं समाधान वाटतंय का? समाधान वाटते. बरं, इतर लोक काय विचारतात का? विचारतात की काय वापरले वगैरे. हा, म्हणजे लोकांची इतर मागणी तुम्हाला येते. हा, बरं, तुम्ही ही वापरून समाधान आहे का? समाधान आहे, एकदम समाधान आहे. ओके, तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.